विनयदादा, जय शिवराय. जय शिवराय. आपण ज्या ठिकाणी उपस्थित असतात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचीच विचार असतात. आज अनेक नागरिकांनी पाहिलेलं आहे, साधारण 9 दिवसापासून या ठिकाणी लाठीकाठी आणि शिवकालीन शस्त्र जे आहे त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी चालू होतं. काय सांगाल आपण? कुठलेही उपक्रम या मावळ तालुक्यात अथवा पुणे जिल्ह्यात राबवायचा झाला तर सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग, शिवशाही संग्रहालय मावळ विभाग, वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान या 4ही संस्था एकत्र येऊन आम्ही कार्य करत असतो. मग गडदुर्ग संवर्धनाचा असेल किंवा तरुणांमध्ये साहसी खेळाचं प्रशिक्षणाचं असेल आणि इतरही ज्या काही गोष्टी आपण राबवतो, जसं व्याख्यानमाला असेल किंवा आपल्याकडे असलेली प्रदर्शनी असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही या 4ही संस्था एकत्र येऊन करत असतो. याचाच एक भाग म्हणून सचिनजी आणि निलेशदादा या सर्व टीमनी एक संकल्प आखला की बाबा आपल्याकडं ज्या काही आजूबाजूला घटना घडत आहेत तर याच्यावरती जर तोडगा काढायचा असेल तर जे आमच्या माता भगिनी यांना स्वतः या शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून ते जर सशक्त आणि सबल आमची भगिनी असेल तर या अत्याचाराला सडेतोड उत्तर देण्याची ताकद या आमच्या माता भगिनीच्या ठाई येईल. ही भूमी शौर्यवंतांची भूमी आहे, ही भूमी उमाबाई साहेबांची भूमी आहे, त्यांच्या शौर्यानं पावन झालेली भूमी आहे. तोच वारसा पुढच्या पिढीला कळावा या माध्यमातून केलेला हा प्रयत्न होता आणि या प्रयत्नास भरघोसाचा प्रतिसाद या अल्पावधीतच मिळाला. आणि संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सुरू झालेलं हे प्रशिक्षण आज प्रशिक्षणाचा 9वा दिवस आहे. या 9व्या दिवसामध्ये ही सगळी जी काही मुलं आहेत आमची ही आता या ठिकाणी शस्त्राचं जे प्राथमिक प्रशिक्षण आहे याच्यात पारंगत झालेली आहे. आपण मागाशी पाहिलं असेल की ही मुलं जेव्हा शस्त्र हाती घेतात आणि ती चालवतात, अगदी लाठीकाठी असेल तर ते दांडपट्टा तलवार असेल, ही सगळी शस्त्र याची प्राथमिक ओळख, त्याची पकड आणि त्याचे पवित्रे याचा अभ्यास या मंडळींचा झालेला आहे. मी किरणजी आडगळे सर असतील, अर्चनाताई असतील, आमचे गणेश सर असतील, या तिघांनी अतिशय सुंदर प्रशिक्षण या मुलांना दिलेलं आहे. आणि एक आगळं वेगळं नातं गुरु आणि शिष्यांचं या सगळ्यांचं तयार झालेलं आहे. भविष्यात आमचा असाच मानस आहे की अनेक जे शिबिर आहेत ही घेऊन या मुलांना प्रशिक्षित करून ही मुलं अजून काही इतरांना प्रशिक्षित करतील आणि अवघा समाज सुरक्षित, संपन्न, सबळ आणि सक्षम होण्यासाठी या गोष्टीतनं मदत होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. धन्यवाद. धन्यवाद.